मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होतं असं देखील कळतं आहे आणि काल 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। आज मोठा खुलासा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। आयसिसनं लखनौ संघाच्या कार्यालयाला लक्ष्य केल्याची माहिती सध्या समोर येते। गुजरात एटीएसच्या सूत्रांनी ही मोठी माहिती दिलेली आहे। फरीदाबादमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये मोठा शस्त्रसाठा होता जो आता पोलिसांनी जप्त केलाय। यामध्ये 2 AK-47 आणि 350 किलो स्फोटकं होती, ही देखील जप्त करण्यात आली आहेत। जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमधली ही मोठी कारवाई केली आहे। मेडिकल कॉलेजमधल्या डॉक्टर आदिलच्या लॉकरमधून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। डॉक्टर आदिलला मेडिकल कॉलेजमधून पोलिसांनी अटक केलेली आहे, तर आणखी 2 डॉक्टरांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय, अटक केली आहे। डॉक्टर मुझम्मिल शकील असे या डॉक्टरचं नाव आहे आणि हा डॉक्टर पुलवामाचा असल्याचं देखील कळतंय। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अपडेट्स देत आहेत। सोमेश, एक मोठी आणि तितकीच धक्कादायक अशी माहिती, मेडिकल कॉलेजमधला हा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे। देशभरात दहशतवादी नेटवर्कच्या विरोधामध्ये एक मोठा क्रॅकडाऊन हा यंत्रणांकडून आहे आणि या सगळ्या संदर्भात काही धागेदोरे तपासादरम्यान या सर्व यंत्रणांच्या हाती लागले आणि त्यानंतर एक प्रकारचा कोऑर्डिनेटेड प्रयत्न करून ज्या पद्धतीने अल फलाह हॉस्पिटलमध्ये फरीदाबादच्या शिकवणाऱ्या एका प्राध्यापकाच्या लॉकरमध्ये 2 AK-47 आणि काही किलो विस्फोटकांचा साठा हस्तगत करण्यात आलाय, तर दुसऱ्या बाजूला गुजरात एटीएस कडून आयसिसच्या टार्गेटवर असलेल्या लखनौ येथील संघ कार्यालयाच्या वर हल्ला करण्याच्या दृष्टीने तयारी करणाऱ्या काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे। आणि आता हा संपूर्ण प्रकार हा देशभरामध्ये कदाचित शक्यता आहे की राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीकडून या संपूर्ण तपासाचे सूत्र ही हाती घेतली जातील आणि या सगळ्यामध्ये जो मल्टी स्टेट टेरर मॉड्यूल आहे त्याविषयीचा तपासही केला जाईल अशी माहिती मिळते। अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये घडलेला प्रकार तर अतिशय धक्कादायक आहे की ज्या ठिकाणी एका डॉक्टर आणि प्राध्यापकाच्या लॉकरमध्ये अशा प्रकारे दहशतवादी साहित्य आढळले आणि जम्मू काश्मीर पोलिसांना याविषयीची माहिती आधी मिळाली आणि त्यांनी केलेल्या ऑपरेशनमध्ये या सगळ्या गोष्टी हस्तगत करून संबंधित डॉक्टरला ताब्यातही घेण्यात आले। अगदी सोमेश, धन्यवाद या माहितीसाठी। आणखी नेमके काय धागेदोरे तपासामधून पोलिसांच्या हाती लागतील याकडे लक्ष राहील। पुढची बातमी बघूयात। गेल्या अनेक वर्षांपासून राज्यामधल्या स्थानिक राजकारणातला चर्चेचा विषय म्हणजे अर्थातच